उफ, हा मे महिना आणि मे महिन्याची एवढी रखरखती ऊन. या उन्हामध्ये तर बाप रे बाप, बाहेर गेलं की इतकं नको नकोसं होतं. आणि त्या शरीराला आणि आपल्या म्हणजे पूर्ण दिमाखाला थंड ठेवण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आंब्याचं पन्ह. आंब्याचं पन्ह हे शरीराला, आपल्या शरीराला, दिमाखाला लगेचच थंडावा देतो आणि आपल्याला शांत करतं. तर हे खूप गरजेचं आहे, हेल्दी आहे आणि पौष्टिक पण आहे आंब्याचं पन्ह. आणि हे जमान्यापासून चालू आहे. जे आता मार्केटमध्ये तऱ्हेतऱ्हेचे सरबत आलेले आहे, जे आर्टिफिशियल आहे, हे पूर्णपणे नॅचरल आणि घरगुती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठल्याही प्रकारचं असं केमिकल वापरलेलं नाही. हे एकदम सोपी आणि शरीराला एकदम म्हणजे थंडावा देणारा हे सरबत आहे. तर चला आपण आज त्याची रेसिपी बघणार आहोत. तर आज हे आंबे जे मी वापरलेले आहेत ते आमच्या बागेतले आंबे आहेत. तर बघू शकता किती सुंदर असे आंबे लागलेले आहे. तर यामधूनच मी हे आंबे घेतलेले आहे. आणि तुमच्याकडे पण आंब्याची झाडं असतीलच. तर यावेळेस बघा, या आंब्याला थोडे आंबे कमी आलेले आहे. मागच्या वेळी तर प्रत्येक फांदीवर आंबे होते की झाड पूर्ण खाली लोटलेलं होतं, इतके आंबे होते. यावेळेस थोडं कमी आलं, वारादोननी ते त्याचे बार निघून गेलेलं होतं, म्हणजे झडून गेलेलं होतं. तर यातलेच मी काही आंबे घेतलेले आहे. आणि हो, काय आहे की आधीचे जे लोक होते ना, जुने म्हणजे आजी वगैरेच्या जमान्याचे, तर ते काय करायचे की आंब्याचे असे उकळून त्याचं गर काढून वगैरे ना, असे म्हणजे डाळ घोटणी ना, त्या डाळ घोटणीनंच ते करून जसं माठातलं पाणी टाकून थंड थंड प्युअर द्यायचं, काही त्यात मग दुसरं राहायचं नाही. त्याच प्रकारे आज मी इथे बनवते आहे. तर मग म्हटलं चला आज बनवून ठेवू. आणि हे तुम्ही म्हणजे 8 दिवस 15 दिवस ते आरामात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून बनवू शकता. आणि जेव्हा आपल्याकडे कोणी आलं किंवा आपल्या घरचेच लोक बाहेरून घरी आले किंवा घरातून बाहेर जात आहे, तर नक्कीच तुम्ही हे द्या. त्यांना ऊन लागणार नाही, ज्याला आपण झाव वगैरे म्हणतो ते बिलकुल लागणार नाही. तर चला, मी आंबे तोडून आणलेले आहे. मस्त बघू शकता किती छान हिरवे हिरवे आणि सुंदर असे आंबे आहे. आणि हा आंबा एकदम आंबट नाही, असं गोडसड थोडासा आंबा आहे. तर हे आपण आंबे घेतलेले आहे. तर मी ते 4 आंबे घेतलेले आहे आणि ते कुकरमध्ये लावायचे आहे. 1 गडवा पाणी टाकायचं आहे आणि 3 शिट्यांमध्ये तुमचे आंबे पूर्णपणे शिजून तयार होते. तर बघा, या प्रकारे याचा कलरही चेंज झाला आणि छान असे भेगा गेलेले आहे. तर आंबे छान शिजलेले आहे. तर आता काय करायचं, त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे बघा वरच निघतो आहे, त्याचा गर पूर्ण काढून घ्यायचा आहे ना, हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढायचं आहे. आणि याच्या बिया पण आता छान गुठल्या झालेल्या आहे, कडक झालेल्या आहे, तर त्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहे. आणि त्यासाठीच मी थोडं आणखी हेल्दी बनवायसाठी आणि टेस्ट वाढवायसाठी थोडंसं अद्रक आणि 2 मिरची टाकलेल्या आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर आणि 1 वाटी साखर टाकलेली आहे. तर बघा, या प्रकारे आपण बिना पाण्याशी आपण हे साखर आणि थोडं अद्रक मिरची टाकून याची अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे. आणि हे एकदम नॅचरल आहे. जर तुम्हाला इथे थोडं आर्टिफिशियल बनवायचं आहे तर तो फूड कलर जो येतो ना, तो तुम्ही फूड कलर टाकू शकता हिरवा. तर मी इथे असंच ठेवलेलं आहे आणि अर्ध्या ह्याच्यात फूड कलर टाकलेला आहे. तर बघा, या प्रकारे आपली हे अशी कन्सिस्टन्सी आली आहे. कुठल्याही प्रकारचं आपण पाणी वगैरे टाकलं नाही, प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही आहे. आणि आता काय करायचं, आता थंड पाणी घ्यायचं आहे, फ्रीजरचं थंड पाणी घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जितके तुम्ही ग्लास बनवायचं आहे सरबत, तितके ग्लास तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये ते जे आपण प्युरी तयार केलेली ते प्युरी टाकायची आहे आणि आपलं सरबत बनवून तयार आहे. जर तुम्हाला थोडं आणखी गोड करायचं तर साखर टाकू शकता. आणि यामध्ये मी थोडा रंग टाकलेला होता, फूड कलर जो येतो तो कलर टाकलेला होता. आणि ग्लास आणला, थोडंसं तिखट आणि मीठ टाकून थोडं ड्रिप केलेलं आहे, म्हणजे वरून कवर केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व केलेलं आहे. तर बघू शकता वरून आईस क्यूब टाकलेलं आहे. तर बघू शकता किती छान असा आंब्याचा पन्ह दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे. कुठल्याही प्रकारचं यामध्ये काहीही वेगळं टाकलेलं नाही आहे. छान असं हे आपल्या टाकलेलं आहे. जर तुम्हाला हे साधं ठेवायचं आहे तर तुम्ही साधंसुद्धा ठेवू शकता. आणि जर का तुम्हाला फीड वर्क असेल तर नक्कीच तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये सोबत नेऊ शकता, जेणेकरून शरीरातलं पाणी जे आहे ते मेंटेन राहावं, म्हणून डिहायड्रेशन व्हावं नाही, म्हणून तुम्ही नक्कीच हे सोबत ठेवा. तर उन्हाळ्यामध्ये उष्माघात होतो, ज्याला आपण ऊन वगैरे लागलं असं म्हणतो, तर नक्कीच तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्या. जर तुमचं फीड वर्क आहे तर कुठेतरी असे बाजूला निंबू पाणी वगैरे असतं किंवा ऊसाचा रस असतो, तर ते तुम्ही नक्कीच घ्या. सोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि डोक्याला कव्हर करून ठेवा.
आणि आपण हे जे प्युरी तयार करून घेतलेली होती ते एका बॉटलमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता. आणि शेवटी जे ग्लास केलेले आहेत मी हे नॅचरल आहे, जसं यामध्ये कुठल्याही प्रकारचा रंग वगैरे आपण टाकलेला नाही आहे. तर त्याचा रंगसुद्धा बघा किती छान नॅचरल आलेला आहे, सुंदर असा रंग आलेला आहे. तर तुम्ही असं पण करू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल, जेव्हा जशी तुम्हाला आवड असेल तुम्ही टाकू शकता आणि हे घेऊ शकता. आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही एक ग्लास घ्या, तुमच्या शरीराला अंदरून थंडी मिळेल आणि शरीर आपलं थंड राहील. हे उष्णतेमध्ये आपलं शरीर तरोताजा राहील आणि आपल्याला उन्हासोबत लढण्याची शक्ती मिळेल. असं हे हेल्थ ड्रिंक आहे जे इन्स्टंट आपल्याला एनर्जी देईल. तर अशी होती आजची रेसिपी. भेटूया नंतरच्या रेसिपी.